नमो भगवते वासुदेवाय। चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु आद्य नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौरवपदं श्रीशंकराचार्यवतास्य पद्मपादहस्तामलकं च शिष्यं अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽपि श्रुतिस्मृतिपुराणानामालयं धर्मालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यमङ्गलं चिदानन्दं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय श्री सद्गुरुनाथ महाराज की चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थजी महाराज यांच्या आशीर्वादाने आज सत्संग आपल्या साधने संबंधी आहे। काल आपण असं पाहत होतो की आपल्या या मार्गाला अनेक नाव आहेत। या अनेक नावांनी हा मार्ग चालत आला प्राचीन काळापासून। त्यामुळे आज याची जी नावं आहेत ती शक्तिपात या एका नावाने किंवा सिद्धयोग या नावाने ओळखला जातो। त्यामुळे हा कोणतरी नवीन मार्ग आहे असं लोकांना वाटतं, परंतु प्राचीन काळामध्ये हाच मार्ग वेगळ्या नावाने चालू होता। काल आपण सिद्ध महायोग, सिद्ध शब्दाचा अर्थ आपण पाहिला। सिद्ध म्हणजे तयार केलेला। या सिद्ध युगातल्या सिद्ध सत्पुरुषांनी म्हणजे सद्गुरूंनी हा मार्ग आधीच तयार करून ठेवलाय आपल्यासाठी। आपल्याला आता काहीही करायचं नाही, आपलं जसं तयार होऊन
वाढलं गेलं की आपण जेवायला सुरुवात करतो. त्याप्रमाणे साधकांनी या साधनेमध्ये दुसरं काही करायचं नाही, आसन घ्यायचं आणि साधना सुरू करायची. सुरुवात सुरू करायची म्हणजे काय, बसायचं एक स्थान. आता या वेळेला कुंडलिनी सिद्ध आणि महायोग असं म्हटलं गेलेलं. त्याला आता महायोग का म्हणतात? महा म्हणजे मोठा. हा सगळ्यात मोठा योग आहे. कशामुळे मोठा झाला? तर योग उपनिषद आहे, योग शिखोपनिषद. त्या उपनिषदामध्ये या योगाला महायोग अशी संज्ञा होती. बघा, या योग उपनिषदामधला 129 श्लोक असा आहे. मंत्रो लयो हटो राजयोगो अंतर्भूमिका क्रमात्. राजयोगो अंतर्भूमिका क्रमात्. एकैव चतुर्धायम् महायोगो अभिधीयते. महायोगो अभिधीयते. या शक्तिपात मार्गामध्ये 4 योगांचा समावेश होतो. आता समावेश होतो म्हणजे काय होतो? तर जेव्हा आपल्याला क्रिया सुरू होतात, त्या क्रिया या 4 प्रकारच्या योगांच्या होतात. आता तुम्हाला आपल्या माहिती, आपला हा जो साधना प्रकार आहे, हा मंत्र दीक्षेने सुरू होतो. दीक्षेमध्ये मंत्र दिला जातो, म्हणून मंत्र जपही सुरू राहतो साधकांचा. तेव्हा काही साधकांना नुसता मंत्र चाललेला असून मंत्र जपच करत राहतात त्या क्रियांमध्ये. पुन्हा तो मंत्र सोडून जातो, आणखी दुसरा कुठला तरी मंत्र येतो आणि त्या मंत्राचा जप सोडून जातो. म्हणजे आपल्या साधनेमध्ये असं काही निश्चितपणा नाहीये किंवा अमुकच अशा पद्धतीची क्रिया होईल. तर मंत्राचा जर त्याचा जप सुरू झाला की मग त्याला नाना प्रकारचे मंत्र आठवतात. त्यावेळेला कधी कधी वाचले नसले केलेले असले मंत्र त्याच्या मुखामध्ये येतात आणि तो जप करायला. वास्तविक मंत्र योग नावाचा आणखी नवीन योग प्रकार आहे. काही दीक्षा मंत्राने इतर जगातल्या जे अन्य दीक्षा आहेत ना, अन्य जे गुरु आहेत ना, सद्गुरु गुरु, ते जेव्हा इतर भक्तांना साधकांना दीक्षा देतात, मंत्र देतात, त्यावेळेला कुठल्या तरी त्यांच्या इच्छेप्रमाणे मंत्र देतात आणि मग तो साधक जन्मभर तो मंत्र जप करत असतो. मग माळ घेतो, ती माळ जगत असतो, त्यामध्ये जप करत असतो. असा हा जो मंत्र योगाचा प्रकार आहे जगामध्ये अन्य, तो मनुष्य जन्मभर तो जप करून करून मग काही जप खरोखरच एक अशी अवस्था आहे की मग त्याची कुंडली जागृत होत आहे. पण त्याला खूप कोट्यावधी जप करावं लागतं.
तसा आपल्या या साधनेमध्ये तसा जप नाहीये, परंतु काही साधकांना मंत्र जपाच्या क्रिया होतात, म्हणून हा मंत्रयोग आपल्या साधनेमध्ये येऊन जातो आणि त्याच्या अनुभूती तो घेऊन जातो. त्यानंतर एक लय योग आहे. लय योग काय आहे की हा साधक लीन होऊन जातो, विसरून जातो आणि आपल्या साधनेमध्ये पुष्कळ साधकांना हा लय योग प्राप्त होऊन जातो. लय योग जेव्हा प्राप्त होतो आपल्याला आपल्या साधनेमध्ये, तेव्हा आपल्याला झोप होऊन जाते किंवा झोपेसारखी अशी काहीतरी गाढ अशी सुप्त अवस्था येऊन जाते, ज्यावेळेला आपल्याला भानच राहत नाही. आपण आपल्या देहाचं भान विसरून जातो. आपल्या साधनेत होते विसरून जाणं किंवा झोप होऊन जाणं, हा लय योग आहे. लीन होऊन जाणं, त्या साधनेमध्ये एकदम चूक होऊन जाणं. तर हाही प्रकार आपल्या साधनेमध्ये येतो लय योगाचा. आणि लय योग जो आहे तो असाच आहे. त्या लय योगामध्ये हे शिक्षण दिलं जातं की तू ध्यान कर, आणि ध्यान करता करता त्या ध्यानामध्ये असा काही तुला लय येईल, अशी काही तुझी अवस्था येईल की त्यावेळेला तू देवभान विसरून जाशील. असा हा लय योगाचा प्रकार ही आपल्या साधनेमध्ये येऊन जातो. हठ योग आहे. वास्तविक हठयोग हा जो प्रकार आहे तो इडा आणि पिंगला या दोन नाड्यांनी तयार होतो. हठ तेव्हा इडा आणि पिंगला यांचं मिलन झालं की दोन्ही नाड्याची फुल जातात. मग ही नाडी आपली जी डावी आणि उजवी नागपुरी आहे ना, या दोन्ही नाड्याचे श्वास बंद होऊन जातात. त्याला हठ म्हणतात. असा हठ जो आहे त्याच्यामध्ये हाच प्रकाश हे शिक्षण दिलं जातं. या प्रकारचे बंद लावायचे, मुद्रा लावायची, आसने लावायची. त्यामुळे इडा पिंगला बंद करून टाकायच्या आणि सुषुम्ना दाबली जायची. असं त्या हठयोगामध्ये आहे. परंतु आपल्या साधनेमध्ये हठयोग केव्हा येऊन जातो काही कळत नाही. त्या साधकाला इडा पिंगला त्याच्या दोन्ही बंद होऊन जातात, श्वास बंद होऊन जातो. श्वास चूक झाला की समजून घ्यायचे की आपल्याला हठयोग झाला. पण आपल्याला काही त्रास नाही, की शक्ती लावते की आपल्या साधनेमध्ये मंत्र योग म्हणा किंवा लय योग म्हणा किंवा हठयोग म्हणा किंवा राजयोगाच्या ज्या 8 गोष्टी आहेत त्या शक्ती करते. साधकाला हे काही कळत नाही की आपल्याला काय होत. तथापि जर आपल्याला हे ऐकून ठेवलेलं असलं तर मग आपल्याला कल्पना येते की आपण आता अमुक प्रकारचं हे अनुभवाचं स्वरूप आहे. तेव्हा साधकाला त्याची गरज नाहीये, पण शक्ती ते लावते. आणि ती एवढ्यासाठी लावते की त्या ठिकाणी कशा प्रकारची आवश्यकता असते म्हणून शक्ती त्या प्रकारचा व्यक्तीचं लावून देते. शक्ती ज्ञानवती आहे. तुला पूर्ण ज्ञान आहे आपल्या या शरीराचं, मनाचं, इंद्रियांचं सगळं ज्ञान आहे. त्यामुळे कोणता प्रयोग कोणत्या ठिकाणी कसा वापरायचा, कसा करायचा, जेणेकरून या साधकाची उन्नती कशी होईल लवकर लवकर, हे शक्तीला कळत असल्यामुळे ती शक्ती तिच्या इच्छेप्रमाणे तो योग लावून त्या प्रकारच्या क्रिया करत. म्हणजे आपल्या योगामध्ये हे 4ही प्रकार येऊन जातात. राजयोगाचे तर 8 आहेतच. यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा समाधी 8 प्रकारही आपल्या साधनेमध्ये येऊन जातात.
अशा प्रकारे ह्या 4 योगांचा समावेश आपल्या साधन मार्गामध्ये क्रियांच्या रूपाने आपल्याला अनुभवायला येतात, म्हणून या योगाला महायोग असे म्हणतात. तेव्हा बाकीचे योग शिकून करण्यापेक्षा आपल्या साधनेमध्ये ही जी कुंडली नावाची शक्ती आहे ती आपल्याला ह्या योगांचं प्रात्यक्षिक देऊन जाते, अनुभव देऊन जाते. अशा प्रकारचा कुंडली सिद्ध आणि महायोग आहे हा. आता प्रश्न असा आला की ही शक्ती जागृती शक्तिपात आहे, याची आवश्यकता काय आहे असं लोक विचारतात. कशासाठी शक्ती जागृत करून घ्यायची? पुष्कळच्या साधकांना सुद्धा माहिती नाही कशासाठी करायची शक्ती जागृत. जागी तर म्हणून जाते शक्ती जागृत झाली म्हणून काय होते, परंतु जागृती आणि निद्रा ह्या 2 गोष्टी आता तुम्हाला माहित असल्याच पाहिजे. शक्ती वास्तविक कधी जागी राहत नाही आणि कधी झोपत नाही, खरं. कारण ती सदैव जागीच राहते. आत्मा जर जागा आहे तर त्याची शक्ती तशी जागी राहते. किंवा आत्मा आणि आत्म्याची शक्ती आपल्या झोपेप्रमाणे झोपत नाही आणि आपण जागतो त्याप्रमाणे जागत नाही. मग ही 2 नाव कशाला देतात तुम्ही तिला? शक्ती जागी झाली, शक्ती झोपलेली आहे असं का म्हणतात? तर शक्तीच्या प्रकारांना ही 2 नाव आहेत. हे 2 प्रकार कोणते आपल्या शरीरामध्ये? शक्ती तर आत्म्याचीच आहे, एकच आहे ती, पण ती 2 मार्गांनी वाहते, 2 मार्गांनी जायला पाहते. म्हणून एका मार्गाने जाणाऱ्या शक्तीला जागृत शक्ती म्हणतात आणि एका मार्गाने जाणाऱ्या शक्तीला निद्री शक्ती म्हणतात. आता निद्री शक्ती कशी आणि कोणत्या मार्गाने जाते हे आपल्या सगळ्यांना अनुभवाला आहे. आपल्या देहामध्ये आत्मा आहे. या आत्म्याची ती शक्ती आहे, तिला कुंडलिनी आपण नाव दिलेले आहे. तिला नाव काही द्या तुम्ही. आता ही जी आत्म्याची शक्ती आहे म्हणता तुम्ही, ती आत्म्यातून निघते, स्फुरण पावते. जशी समुद्र आणि समुद्राच्या लाटा त्या समुद्रामध्ये निर्माण होतात आणि त्या समुद्रामध्ये झिजतात. अगदी हुबेहूब आपल्या देहामध्ये असलेला जो आत्मा आहे ना, तो आत्मा या लाटांप्रमाणे स्पंदन पावतो. स्पंदन येतात त्याला, लहरी येतात त्याला, परंतु चेतन आहे, सूक्ष्म आहे. सूक्ष्म आणि चेतन अशा आत्म्याला येणाऱ्या ज्या स्पंदनांच्या लाटा आहे त्याला शक्ती असं नाव दिलं गेलं. शक्ती नावाचा असा काही वेगळा भाग नाही कुठे. मग आपल्या देहामध्ये हा जो आत्मा आहे त्याची जी शक्ती आहे ती एकच आहे. तिला तुम्ही नाव काही द्या, पण आपण तिला आपल्या मार्गामध्ये तिला कुंडलिनी असं नाव दिलेले आहे. कारण ती कुंडलाकार राहते, कुंडलिनी घडते, म्हणून तिला कुंडलिनी असं नाव दिलेले आहे. आता ही आत्म्यातून निघणारी उद्भवणारी ही जी शक्ती, आत्मशक्ती, ही पहिल्या प्रथम कशी निर्माण होते? आपल्या इंद्रियांना चेतन बनवण्यासाठी. आपली सगळी इंद्रिय जी आहेत ती तशी पाहिलं तर शरीर जड आहे आपलं, परंतु आपल्या सगळ्या शरीराला आणि सगळ्या इंद्रियांना चेतन बनवण्यासाठी, सजीव बनवण्यासाठी, जिवंत करण्यासाठी या शक्तीच्या लाटा अशा पसरतात सगळ्या शरीरामध्ये जातात.
आणि मग शक्ती आपल्या डोळ्यामध्ये आली की डोळे पाहू लागतात, कानात आले की कान ऐकू लागतात, नाकात आले की नाक वाजू लागतात, हातात आले हात पाय हलू शकतात. अशा प्रकारे आपलं सगळं शरीर चेतन होऊन जातं शक्तीमुळे. बघा काय झालं, आपल्या शरीरामध्ये तो आत्मा असल्यामुळे आणि त्या आत्म्याच्या लाटा निर्माण झाल्यामुळे, स्पंदन आल्यामुळे त्या आपल्या सगळ्या शरीरामध्ये पसरतात आणि मग आपलं सगळं शरीर चेतन होऊन जातं, म्हणजे जिवंत झालं, जड राहिलं नाही ते. मग असं हे जे जिवंत शरीर झालं आपलं, ते गप्प राहायचा, ते काम करत. म्हणून माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कर्म करत राहतो. हाताला जरी पडलेला असला खाटेवर, आता त्याच्याने उठवत नाही, त्याच्याने बाहेरचे काम करत नाही, तरी पण मनाने काम सुरू असतात त्याची चिंतन. खाण्याचं काम बंद राहतं, खाणं पिणं उठणं बोलणं हे सुद्धा कर्मच. याचा अर्थ असा की आपल्या शरीरामध्ये ही जी शक्ती आहे ती आत्मशक्ती नाना प्रकारची क्रिया करायला लावते चेतन शरीराला, आणि म्हणून आपण नाना प्रकारची कामं करत राहतो. का सगळं दिवसभर उठल्यापासून झोपेतून उठलो आपण, लागलो कामाला, आणि दिवसभर आपण काही ना काही करत राहतो. आता ही शक्ती अशी कामं करत असल्यामुळे आपण ती कामामधून खर्च होऊन जातो, निघून जाते. कामातून निघून जाणारी ही जी शक्ती आहे, आणि मग आपण म्हणतो मी चुकलो, आता मी माझ्या बस झाला, आता असा थकवा आपल्याला येऊन जातो, कारण शक्ती खर्च होऊन जाते, निघून जाते त्या कर्मामधून. ही जी आत्म्यातून निघाली, इंद्रियात आली आणि इंद्रियांमधून कर्मामधून निघून गेली, या शक्तीला झोपलेली शक्ती म्हणतात. ही निद्री शक्ती आहे. तेव्हा निद्री शक्ती म्हणजे काय, ही आपल्या इंद्रियामधून कर्मांच्या माध्यमातून खर्च होणारी शक्ती. ती आवश्यकच असते खर्च होणं, त्याशिवाय कामच होणार नाही. परंतु शक्ती निघून गेल्यामुळे आपली माणसाला अशक्तपणा येतो, थकवा येतो. तेव्हा हा जो मार्ग आहे हा निद्री शक्तीचा मार्ग. त्या शक्तीला निद्री शक्ती म्हणतात. जी शक्ती आपल्याकडे येते, इंद्रियात येते, इंद्रियामधून कर्मामधून ती खचवून जाते. असा हा जो प्रकार आहे हिला निद्री शक्ती म्हणतात. आता जागृत शक्ती काय आहे मग? जागृत शक्तीचा मार्ग वेगळा आहे. आता हा जो निद्री शक्तीचा मार्ग आहे हा पूर्व मार्ग आपला. श्वास घेणं, दुसऱ्यामध्ये अवघडणं, विश्वास टाकणं, हा जो मार्ग आहे आपला हा पूर्व मार्ग आहे. जागृत शक्ती पूर्व मार्गाने जात नाही. जागृत शक्ती ही आता पश्चिमेच्या मार्गाला जाते. पश्चिम मार्ग म्हणजे पाठीचा मार्ग. हा जो आपला पाठीचा कणा आहे ना पोकळ, त्याला मणके हाड पाहिले मणक्याची, ते हाडांना असे एक असे मणके जोडलेले एकामध्ये एक पोकळ असतो तो कांदा. हा पाठीचा कणा जो आहे ना आपला असा पोकळ आहे हाडांचा. या हाडांच्या पोकळीमधून 3 नाड्या आलेल्या असतात महत्वाच्या. त्या 3 नाड्या म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना. गंमत आहे. आणि त्या कशा येतात आहे मधला मार्ग पोकळ. पण ही जी सुषुम्ना आहे ना, या इडा पिंगला तर अशा सरळ येतात, पण या इडा पिंगलेला अशी असे घालून सुषुम्ना येते. मध्यभागी असते त्यांच्या.
तिला मध्य नाडी म्हणतात आणि ती जसा साप बेटवा कसे देतो त्याप्रमाणे ती बेटवे घालत 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 खाली उतरलेली असते त्या मूलाधार चक्रात. तिन्ही नाड्या त्या ठिकाणी एकत्र आलेल्या असतात, विरा पिंगला आणि सुषुम्ना. विरा पिंगलाच सुरू राहतात आपल्या, त्यांची तोंड बंद होत नाही. त्यांना आपण उठून श्वास देतो तो खाली जातो तो खाली उठून, पण सुषुम्ना मात्र बंद राहते. ही जी सुषुम्ना नाडी आहे ही जर बंद राहिली तर आपल्या देहामध्ये आपण जे संस्कार विकार यांचे संस्कार गमवलेले आहेत ना ते स्वच्छ होतील. म्हणून सुषुम्ना नाडी उघडली गेली पाहिजे. तिचं खालचं जे पोट आहे ना ते बंद नको राहायला. आपल्या दिशेमध्ये तेच महत्वाचं कार्य असतं. गुरु काय करतात, गुरु आपली शक्ती त्या शिष्याला देतात, ते साधित करतात. गुरुंची शक्ती जागृत शक्ती असते, म्हणून त्या शिष्याची शक्ती जागृत करण्यासाठी आपली शक्ती त्याच्याकडे पाठवतात, प्रेरित करतात. आणि ही प्रेरित केलेली शक्ती मग त्याच्या देहामध्ये गेल्यानंतर त्या सुषुम्नेचं जे खालचं पोट जे बंद झालेलं आहे तो दरवाजा उघडून देतात, त्याचं टोक उघडून देतात. आणि टोक उघडलं की मग त्याच्या देहामध्ये शक्ती तर आहे, ती त्या मूलाधारामध्ये झोपलेली शक्ती आहे, त्याची बसलेली ती, तर ती त्या मूलाधारामधून मग ती आत शिरते आणि मग वरच्या चक्रात जाते, अधिष्ठान चक्रात. अधिष्ठान चक्र हे तिचं कायमचं राहण्याचं घर झालं. मग आपण साधना करा नका करू, आता आपली शक्ती आता मूलाधारातून अधिष्ठान चक्रात गेलेली वरच्या, आणि ते तिचं अधिष्ठान म्हणून राहण्याचं ठिकाण झालेलं आहे, कायम राहते तिथे. आपण जर साधना केली तर मग ती अधिष्ठानातून अवस्था मणिपूर चक्रात जाते, अशी ती वरवर वरवर मग त्या चक्रांमध्ये जायला सुरुवात होते. हा जो मार्ग आहे आता शक्तीचा वर जाण्याचा, या मार्गाला जागृत शक्ती म्हणतात. ही जी शक्ती आहे ही जागृत शक्ती आहे. आता तेव्हा जागृत शक्ती आणि मुद्रित शक्ती हे दोन भेद आपल्याला माहिती आहे. शक्ती तर एकच आहे, फक्त जगाकडे कर्म करताना निघून जाणारी शक्ती झोपलेली शक्ती म्हणतात, तिला निद्रित म्हणतात. आणि मूलाधारापासून ती अधिष्ठान जसं मणिपूर विशुद्ध चक्र वगैरे सगळ्या चक्रांचा भेद घेत घेत सहस्र चक्र इथपर्यंत ती येते, जन्म समाधी लागते. तर अशी ही जी प्रवास करणारी पाठीच्या कण्यामधून प्रवास करणारी सुषुम्नेमधून जाणारी जी शक्ती आहे तिला जागृत शक्ती म्हणतात. शक्तीचा हा प्रवाह पश्चिम मार्गाने होतो. आता प्रश्न असा आला, तिला जागृतीसाठी करायचं मग राहायला पडून तिला जागृत करायचं, तिला झोपी द्या ना, बिचारी झोपली तर झोपी द्या, असं पण विचारे. तेव्हा एका शिष्याने आपल्या गुरुला विचारलं होतं, हो महाराज तुम्ही बोलतात आपल्याला शक्ती जागृत करून द्या, शक्ती जागृत करून द्या, कशासाठी करायची ही शक्ती जागृत? अहो शक्तीच आहे ना ती झोपली काय जागी राहिली का, त्याचं काय काही बदलत नाही की जागी कशाला करायची तिला. तेव्हा गुरुंनी सांगितलं बच्चा, हाच प्रश्न ब्रह्मदेवाने भगवान शंकरांना विचारलं. बघा किती आधी काळापासून चालत आलेला हा प्रकार. ब्रह्मदेव
हे विष्णू भगवंताचे मानसपुत्र. त्या ब्रह्मदेवाने हाच प्रश्न भगवान शंकरांना विचारला होता. बघा हा प्रश्न पाहतो आता. श्लोक येतो आता. ब्रह्मदेवाला जो प्रश्न विचारलेला आहे तो असा: सर्वे जीवाः सुख दुःख माया जालेन वेष्टिताः. सर्वे जीवाः सुख दुःखैः माया जालेन वेष्टिताः. तेषां मुक्तिं कथं देव कृपया वद शंकर. हे भगवान शंकरा, ब्रह्मदेवाने पाहिलं नित्य लोक तयार केले. हे जग तयार केलं, माणसं तयार केली, प्राणी तयार केले, पण माणसं सगळी कशामध्ये अडकून पडलेली आहे? सुख दुःखानं, मायेमध्ये अडकून पडलेली. या सुख दुःखाच्या भोवऱ्यामध्ये सगळे अडकून पडलेले. आणि हे सुख दुःख म्हणजे त्यांच्या प्रपंचातली आहे, संसारातले नाना प्रकारचे दुःख, त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी अडकून पडलेली आहे. भगवान तेषां मुक्ती कथम, असे हे अडकलेले हे जे लोक आहेत हे म्हणतात ते कशा मुक्त होतील, कशाने मुक्त होतील ते? कृपया वद शंकर. हे भगवान शंकर, कृपा करून सांगा मला. ही सगळी मंडळी सुख दुःखाच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे, दुःख भोगत आहेत, यांची मुक्ती कशाने होईल? तेव्हा भगवंतांनी उत्तर दिलेले. आद्य शंकराचार्य भगवान यांनी हा प्रश्न त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. परंतु भगवान शंकरांनीच हे उत्तर त्या ब्रह्मदेवाला दिलेलं. काम आहे सर्व सिद्धिकरम मार्गम मायाजाल निकृंतलम जन्म मृत्यू जरा व्याधी नाशनम सुखदम. अरे एकच एक मार्ग आहे याला सोडवण्याचा. भगवान शंकरांनी सांगितलं बरं का ब्रह्मदेवाला. हा सांगितलं की हे सगळे जीव जे हे प्राणी जेवढे आहेत ना, मनुष्य जेवढे आहेत ना, हे सगळे सुख दुःख माया जाळामध्ये गुंतलेले आहेत ना, त्यातून सुटण्याचा सोपा उपाय हा एकच आहे. हे पद्मसंभव. पद्मसंभव म्हणजे पद्मातून जो जन्माला आला विष्णू भगवंताचा दिल्लीतून कमळ आला आणि त्यातून हा ब्रह्मदेव जन्माला आलेला म्हणून त्याला पद्मसंभव म्हणतात. तेव्हा हे पद्मसंभव त्या कैवल्याची प्राप्ती, त्या मोक्षाची प्राप्ती, त्या मुक्तीची प्राप्ती होते. तो एकच एक सिद्ध मार्ग आहे. एका सिद्ध मार्गाने सगळ्या प्राण्यांची मुक्ती होऊ शकते आणि तो अतिशय साधा सोपा सहज असा मार्ग आहे. बिलकुल कठीण नाही. हा आपला जो मार्ग आहे शक्तिपात मार्ग, हा सिद्ध मार्ग आहे. मग सगळं समजलं. तर हा सिद्ध मार्ग इतका सोपा आहे, साधा आहे, सहजगत्या करण्यासारखा आहे. काही याच्यामध्ये त्रास नाही. फक्त तुम्ही दीक्षा घ्या आणि अनुभव घ्या. इतका सोपा मार्ग आहे हा. तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं ब्रह्मदेवाला की हा एक सिद्ध मार्गाचा मार्ग आहे. या मार्गाला जर हे लोक आले दुःखामध्ये पडलेले तर हे त्या मायाजालातून सुटतील.
आणि जन्म मरणामधून त्यांची सुटका होईल. कैवल्य म्हणजे जन्म मरणातून सुटका. बरं, अत्यंत साधा सोपा स्वाभाविक असा सहज मार्ग आहे हा. मुक्तीचे मोक्षाचे साधन. मग प्रश्न आला पुढे, त्यांनी मार्ग तर दाखवून दिला. बघ, हा मोक्षाला जाण्याचा मार्ग, कैवल्य प्राप्तीचा मार्ग हा मार्ग आहे, सिद्ध मार्ग, योग मार्ग. पुढे शंका अशी आली, अहो भगवान, तुम्ही म्हणतात या मार्गाने मोक्ष प्राप्त होते, जन्म मरणापासून सुटका होते, मग ज्ञानाचा काहीच उपयोग नाही का? आत्मज्ञानाचा? बघा किती सुंदर प्रश्न विचारलाय. आम्ही तर असं ऐकलेलं आहे की आत्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही, मोक्ष नाही. आत्मा प्राप्त झाला, आत्म्याचं ज्ञान प्राप्त झालं की मग मुक्ती होते ना. आणि आता तुम्ही तर आम्हाला योगाचा सिद्ध मार्ग दाखवतात. या सिद्ध मार्गाने गेला तर मुक्त होऊन जातो. मग या ज्ञानाचं काय करायचं? सुंदर प्रश्न हे आपल्या सर्व साधकांनी ऐकलं पाहिजे की मला लागते काय करावं. हे जर ऐकलं नसेल कोणी तर काय उपयोग आहे? प्रश्न आता किती सुंदर विचारलाय. आणि तो त्यांनी विचारलेला प्रश्न आहे ब्रह्मदेवाने. सोपा प्रश्न का? ज्ञानात मुक्ती असं तुम्हीच म्हणता, आत्मज्ञानाने मुक्ती होते असं तुम्ही म्हणता, आणि आता तुम्ही असं म्हणून राहिले की सिद्ध मार्गे मुक्ती. आता खरं काय समजायचं? सिद्ध मार्ग धरायचा का ज्ञान मार्ग धरायचा? काय करायचं? आपल्याला प्रश्न विचारला. भगवान शंकर हसले थोडेसे. भगवान हसले. भगवान म्हणाले, अरे पद्मसंभवा, हे ब्रह्मदेवा, पक्षाला एकच पंख असला तो उडेल करायचं? उडेल का? सांग तुम्हाला. समजा पक्षी जे उडतात ते दोन्ही पंखांनी उडतात ना रे. एक पंख जर त्यांचा कापून घेतला तर उडेल का तो पक्षी? जसे कैवल्य प्राप्तीसाठी ज्ञान आणि सिद्ध मार्ग हे दोन्ही हवेतच. कोणी सांगितलं ज्ञान नको, ज्ञान वेगळं असतं? अरे याच मार्गाने ज्ञानही प्राप्त होत रे गच्ची. कुठे चालला तू? हा सिद्ध मार्गच असा आहे की तो तुला सगळ्या सिद्धी देणारा मार्ग जर आहे तर तो आत्म्यापर्यंत जाऊन तुला ज्ञान देणारच होतो. म्हणून ज्ञान आणि सिद्ध मार्ग अशा दोन गोष्टी जरी असल्या तरी त्या दोघांची आवश्यकता आहे. आधी मार्गाने तर जा, मग तिथे पोहोचशील ना तू. गेल्याशिवाय एखाद्या ठिकाणावर पोहोचू का आपण? समजा बसून राहिलो आपण घरामध्ये आणि आपल्याला जायचंय जळगावला, काय जाणार? बसून राहिले घरामध्ये. तुम्हाला रस्त्याने ते जावं लागेल ना. तसं सिद्ध मार्गाने जा आणि तू तिथं आत्मस्थितीपर्यंत पोहोच. तिथे तुला ते ज्ञान भेटेल. मार्गही झाला आणि ज्ञानही प्राप्त झालं. मग दोन पंख आले, मग तो पक्षी पटकन चालला येणार. दिलेले ज्ञानाने मोक्ष होतो हे खरं आहे, परंतु तो ज्ञानाने प्राप्त होणारा मोक्ष आधी ते ज्ञान प्राप्तीसाठी तिकडं तर जायला तर पाहिजे ना. कोण घेऊन जाईल तुला त्या आत्म्यापर्यंत? तुला कुंडलिनी शक्ती घेऊन जाते रे बच्चा. ही कुंडलिनी शक्ती जी आहे ती आपली शक्ती आहे आणि तीच या
मार्गाने, सिद्ध मार्गाने तुला घेऊन जाते, हळूहळू पोचून देते आणि मग तू आत्म्याजवळ गेल्यानंतर तिथं आपलं स्वरूप तुला प्राप्त होतं आणि त्या आत्म्याचं ज्ञान तुला मिळून जातं आणि नंतर तू मुक्त होऊन जातो, तुला कैवल्य प्राप्त होऊन जाते. अशा प्रकारचा सुंदर बोध भगवान शंकरांनी या ब्रह्मदेवाला दिला. असा प्रश्न आता विचारू उपाशी शंका घेऊ नको की कैवल्याचं साधन मोक्ष आहे का ज्ञान आहे, काय आहे मग? दोन्ही आहे. कैवल्य प्राप्तीचं म्हणजे मोक्ष प्राप्तीचं जीवन मुक्त होण्याचं साधन दोन्ही मार्गही आहे, सिद्ध मार्ग आणि ज्ञानही आहे. परंतु मार्गाने गेल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान प्राप्तीसाठी आधी मार्ग धरावा लागतो आणि मार्ग तिथपर्यंत पोहोचल्यानंतर मग तुला ज्ञान होतं, मग तुला कैवल्य प्राप्ती होईल. मध्येच तुला कसा म्हणून साधना सोडून बसलेले जे लोक असतील त्यांना हा इशारा आहे. ते जर गेलेच नाही, साधनाच केली नाही, त्यांनी त्याचे जाती कशी काय पुढे ज्ञान प्राप्त करण्यासाठी, आणि ज्ञान प्राप्त झालं नाही तर मग मोक्ष मिळेल कुठून तुम्हाला आम्हाला. म्हणून साधकांनी सदैव साधनावर करायला पाहिजे, हा मार्ग बदल चालला पाहिजे असं म्हणतात. फार सुंदर ऋषी ज्याप्रमाणे दोन पंखांनी उठतो त्याप्रमाणे माणसाला सुद्धा हा मार्ग, सिद्ध मार्ग, त्याला तुम्ही सिद्ध मार्ग म्हणा, काही नाव द्या त्या मार्गाला, मार्ग आणि या दोन पंखांची गरज आहे, तरच मोक्ष प्राप्त होते. आता त्याच योग उपनिषदामध्ये भगवान शंकर सांगतात, ते सांगतात योगहीनम कथम ज्ञानम. अरे तुझे योगच केला नाही, कथम ज्ञानम, ज्ञान किसका प्राप्त होईल? तुझे चुपचाप झोपून राहायला, बसून राहायला, आळशी राहायला किंवा दुसरा उद्योग करत राहायला, योग केलाच नाही, साधनाच केली नाही, ज्ञान कस काय प्राप्त होईल रे? जो योगहीन आहे म्हणजे साधनाहीन आहे, जो साधनाच करत नाही, त्याला आत्मज्ञान कसं प्राप्त होईल? सुंदर गुण आहे. योगहीनम कथम ज्ञानम. भगवान शंकर सांगतात बरं, योगहीनम कथम ज्ञानम मोक्षदम भवती भो. अरे योगाचं साधनच केलं नाही तर तुला ज्ञान कसं प्राप्त होईल? आणि मग ज्ञानच प्राप्त झालं नाही तर मोक्ष कसा प्राप्त होईल? मग म्हणून सांगितलं. पुन्हा आणखी दुसरा विचार सांगतात, हा सुंदर विचार मांडले का भगवान शंकरांनी त्यावेळेला. भगवान म्हणतात योगो अपि ज्ञानहीनस्तु. समजा योग केला पण त्या योगाने जर ज्ञान प्राप्त होणार नसेल तर काय उपयोग त्या योगाचा? म्हणून हे जे काही योग आहेत ना, हठयोग आहे, राजयोग आहे, किंवा आणखी दुसऱ्या प्रकारचे योग आहे, नाना प्रकारचे योग आहे, आणि त्या योगाने जर ज्ञानच प्राप्त होत नसेल, आपली ज्ञान प्राप्त होत नसेल, त्या योगाचा तरी काय उपयोग आहे? योग असा पाहिजे की जो योग आम्हाला त्या आत्म्यापर्यंत घेऊन जाईल आणि तिथे त्याचं ज्ञान देईल आम्हाला. आणि हा योग एक आपला असा आहे की जो शक्ती आत्मशक्ती असल्यामुळे ती तुम्हाला त्या आत्म्यापर्यंत घेऊन जाते ना. योगो अपि ज्ञानहीनम गुणस्तु न क्षमो मोक्ष कर्मी. न क्षमो मोक्ष कर्मी.
मोक्षाचं कर्म, मोक्षाचा लाभ प्राप्त करून घेण्यास असा जर योग असेल की ज्या योगाने ज्ञान प्राप्त होत असेल तर त्या योगाचाही काही उपयोग नाही. झिजा नुसते बस, कष्ट करून करून दमा नुसते बस, प्राप्ती काहीच नाही. एवढंच होतं की बाबा योगी आहे, मी साधन करतो, मी आसन लावतो, मी बंद लावतो, मी मुद्रा लावतो, मी भृष्य बांधतो, बस हेच करत राहत. मोक्ष मिळतो तुला म्हणून जगामध्ये असे हे जे काही लोक असे भरपूर जातात आणि ते मग निळ्या प्रकारचं भविष्य सांगतात, कुठे काही सांगतात, काही सांगतात, विभाग करतात. म्हणून या योग मार्गामध्ये सुद्धा ज्ञान मिळणारा जो मार्ग आहे तोच पाहिजे आपल्याला. नुसतं श्रम वाढवणारा योग काळ तस्मात् ज्ञानम च योगम च, तस्मात् ज्ञानम च योगम च मुमुक्षु दृढम अभ्यसेत. म्हणून मोक्षाची इच्छा करणारा जो मुमुक्षु आहे, मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा, कैवल्य प्राप्तीची इच्छा करणारा जो आहे त्याने या दोन्ही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. त्याने साधना केली पाहिजे आणि त्या साधनेनं आपले ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. तस्मात् ज्ञानम च योगम च मुमुक्षु दृढम अभ्यसेत. असा करून त्यांनी या ब्रह्मदेवाला फार सुंदर उपदेश केला. योग शिकोपनिषद सुंदर संस्कृत हे सगळं, आता सगळं आपलं जुनं साहित्य जेवढं आहे ते सगळं संस्कृत आहे. ते संस्कृत जाणून शिकवणारा आता हे जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतात असं सांगितलं आपल्याला की या सिद्ध मार्गाने आपण जर चालत गेलो तर आपल्याला ज्ञान प्राप्त होत. प्रश्न पुढे असा निर्माण झाला, भगवान ज्ञान तर दोन प्रकारचं सांगतात. ज्ञान ज्याला म्हणतो आम्ही, हा ज्ञान शब्द दोन प्रकारचा आहे. कसं काय गो? अहो, एक परोक्ष ज्ञान आहे आणि एक अपरोक्ष ज्ञान. एक परोक्ष ज्ञान आहे आणि अपरोक्ष ज्ञान आहे. आपण जेवढे आता इथे सगळे लोक बसलेले आहेत ना, माझ्या सुद्धा, मी सुद्धा तुमच्यातलं सगळं आहे. आपण सगळे जे बसलो होते इथं ते परोक्ष ज्ञानी आहे. समजून घ्या. असं होता परोक्ष ज्ञान म्हणजे काय ना अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय, आपल्याला थोडासा वेळ लागेल म्हणून परोक्ष म्हणजे पर म्हणजे दुसरा आहे ना, दुसऱ्याकडून जे आपल्याला येतं ना. अक्ष म्हणजे डोळा, पर अक्ष दुसऱ्यांचा डोळा. दुसऱ्यांच्याकडून डोळ्यांकडून म्हणजे आपल्याला जे प्राप्त होतं ते ज्ञान परोक्ष ज्ञान. हे संसाराचं, जगाचं, या विश्वाचं, प्रपंचाचं हे सगळं जे ज्ञान आपल्याला आहे ना, हे सगळं परोक्ष ज्ञान आहे. शाळेमध्ये शिकतो ना आम्ही, कॉलेजेसमध्ये शिकतो ना ज्ञान, हे सगळं परोक्ष. दुसरीकडून होतं ते आम्हाला शिकवणारे दुसरे असतात ना. पुस्तक, ग्रंथ वाचन, अमुक ऐकून म्हणजे हे जे ज्ञान मिळतं आम्ही ते दुसरीकडून होतं आम्हाला. म्हणून या ज्ञानाला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. अपरोक्ष ज्ञान काय हो? आता समजा एक गोळाचा खडा घेतला, हा बघा काय, हा
जीव आहे. चाललं व्याख्यान तासभर लागली तर बोली हो हो हातामध्ये जीव दाखवतोय त्याच्यामध्ये गोड असतो लाल असतो तांबडा असतो असं बनतोय तसं बनतोय आणि गोड लागतो लागली तर गोडी काय गोडी लागेल. हे जे ज्ञान दिलं तासभर तुम्हाला देहाबद्दल हे परोक्ष ज्ञान. पण आता हाच गुण जर कोणाला मी आणि सांगितलं हा हे तर ठेव जिबेवर आणि सांग आता कसा लागला. हा आता गोड लागला. आता हे जे गोडीचं ज्ञान झालं हे अपरोक्ष ज्ञान झालं. हे तुझ्यातच निर्माण झालेलं. हे दुसऱ्या दिलं का ही गोडी तुला तुझ्या जिभेवर ठेवल्यामुळे तुला तुझ्यामधूनच ते ज्ञान निर्माण होतं. म्हणून अपरोक्ष ज्ञान जे आहे आणि अपरोक्ष म्हणजे आता आपण वाचलेला गुण केलं. म्हणून अपरोक्ष ज्ञान हे जे असतं ते आपल्यामधूनच येतं. दुसरा कोणी देत नाही. म्हणून आत्मज्ञान आत्मा आपल्याकडे येणार त्याचं ज्ञान दुसरा कोण दिलं नाही. तो आत्मा जेव्हा आपण आपल्याला सांगतो कारण असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे मुख्य जे ज्ञान होईल ते मोक्ष ज्ञान म्हणजे स्वानुभूतीनं अनुभूतीनं जे ज्ञान निर्माण होतं ते अपरोक्ष ज्ञान असतं. म्हणून आपल्याला जो अनुभव येतो त्या अनुभवाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. किंवा परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाचा फरक करायचा. आपण सगळे परोक्ष ज्ञानीच बसलो पण अपरोक्ष ज्ञान नाही आतून येणार. हा सुंदर विषय हा अनुभव आणि ज्ञान भिन्न नाहीये. गोडी आणि आता गोडी आणि बरका गोडीचं ज्ञान वेगळं आहे का. आपण साखर ठेवली कशी लागली गोड. आता हा जो गोडपणा आहे साखरेचा ते साखरेचं ज्ञान येणार. साखर कशी असते गोड. हा जो अनुभव आला तुम्हाला तो अनुभव ते ज्ञान स्वानुभूती त्याला म्हणतात. स्व अनुभूती स्वानुभूती म्हणा त्याला अपरोक्षानुभूती म्हणा अपरोक्ष म्हणा असं जे होतं ते ज्ञान.